सगळ्या मराठी जनांसाठी आणि विशेषतः अमरावतीकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे। कारण अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली आहे। भूषण गवई यांनी भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ त्यांना दिली। 23 नोव्हेंबर 2025 पर्यंत गवई यांचा कार्यकाळ असणार आहे। भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांनी शपथ घेतलेली आहे। 24 नोव्हेंबर 1960 रोजी अमरावतीमध्ये भूषण गवई यांचा जन्म झाला। रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत नेते माजी राज्यपाल रा सु गवई आणि कमलाताई गवई यांचे ते सुपुत्र आहेत। 6 मार्च 1985 रोजी मुंबई हायकोर्टात त्यांनी वकिली सुरू केली। 12 नोव्हेंबर 2005 रोजी मुंबई हायकोर्टात ते न्यायाधीश झाले। 24 मे 2019 रोजी न्यायमूर्ती गवई यांची सुप्रीम कोर्टात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली। 23 नोव्हेंबर 2025 पर्यंत सरन्यायाधीश म्हणून कार्यरत असतील। जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय वैध ठरवणाऱ्या घटनापीठात त्यांचा समावेश होता। इलेक्टोरल बॉन्ड योजना अवैध ठरवणाऱ्या घटनापीठात त्यांचा समावेश होता। एससी आणि एसटी उपवर्गीकरणाला मान्यता देणाऱ्या खंडपीठामध्ये ते होते। या समुदायांमध्ये सुद्धा क्रिमिलेअरची आवश्यकता असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं। 2023 मधल्या नोटबंदीचा निर्णय वैध ठरवणाऱ्या घटनापीठातही ते होते। ईडीचे संचालक संजय कुमार मिश्रा यांचा वाढीव कार्यकाळ त्यांनी अवैध ठरवला। कोणत्याही परवानगीशिवाय किंवा नोटीस दिल्याशिवाय एखाद्या व्यक्तीच्या मालमत्तेवरती बुलडोजर कारवाई करणं असंवैधानिक आहे असा निर्वाळा त्यांनी 2024 मध्ये दिला। 2022 मध्ये 30 वर्षांहून अधिक काळ तुरुंगात काढल्यानं राजीव गांधी हत्याकांडातील दोषींची सुटका करण्याचा आदेश त्यांनी दिला।